इंडिया किंवा दिल्ली गेट सगळं दिसतं, पण याची बांधणी पाहून इंग्रजांनी मुंबईला गेटवे ऑफ इंडिया बांधला. शिवरायांच्या काळातली जुनी वस्तू या इतिहासात नगारखाना असं म्हणतात. नगारखान्यातून डाव्या साईडला 32 पायऱ्या आहेत की नगारे चौवडेवर वाजवायचे. भव्य इथं लाकडी दरवाजा होता महाराजांच्या काळात. वरती एक चित्र दिसत बघा, प्राणी दिसतो, गंड भिरुंड शरप म्हणतात. हत्तीसारख्या औरंगजेबाच्या बलाटेशाही होत्या. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही आणि कुतुबशाही अशा बलाटेशाहींना शिवरायांनी आपल्या पायात दाबलेले आहे. हे शिवरायांच्या पराक्रमाचं प्रतीक आहे. ही रायगडाची समोरची बाजू ही पूर्व दिशा आहे. सूर्याचं पहिलं किरण महाराजांच्या सिंहासनावरती पडतं आणि जेथे राजांची प्रतिमा आहे तेथे शिवरायांचं सुवर्ण सिंहासन होतं गडावर. 32 मन म्हणजेच 1280 किलो. शिवाजी महाराजांच्या शिवराज्यामध्ये 80 किलो. हे रायगडाच्या राजसभेतलंच आहे. दररोज गडास पूजा असतात. शिवप्रतिष्ठा मंडळ सांगली, या मंडळातले धारकरी दररोज 2 माणसं रायगडास पूजेसाठी येतात. छत्र बसवले मेघडंबरी. 1985 मध्ये भारताचे 7वे राष्ट्रपती महोदय गडावाले होते. डॉक्टर ज्ञानी जर्सी यांच्या हस्ते छत्राचं उद्घाटन झालेलं आहे. सिंहासनाच्या उजव्या बाजूला राष्ट्रमाता जिजाऊसाहेब बसल्या होत्या. युवराज छत्रपती संभाजीराजे होते, राजाराम महाराज होते. डाव्या साईडला 4 मंत्रिमंडळ, उजव्या साईडला 4 महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं. नगारखान्याच्या समोर इथे बलाढ्य दयाच्या हत्ती होते, हत्तीची अंबारी होती. इंग्रज वकील या गडावाले, त्यांचं नाव होतं हेनरी ऑक्झेंडर. हे पायी आले. नगारखान्याच्या समोर हत्ती पाहून प्रश्न पडला की आम्ही 2 पायाची माणसं गडावर येता थकलो, राजाने हत्ती कशा आले? शिवाजी महाराजांनी रायगडावर छोटे हत्तींची पिल्ल पालखीला महाराजांची आहे. सिंहासनाच्या इथे 4 पायऱ्या आहेत. स्वराज्याच्या अति महत्वाच्या आहेत. राजे राष्ट्रमाता जिजाऊसाहेब म्हटले होते, आऊ साहेब पायऱ्या चढता सम्मा आमचे मावळे आठवतात की यांच्या जीवावर आम्ही हिंदवी स्वराज्य उभं केलंय. राजांना आपले सवंगड आणि मावळे रायगडाच्या राजसभेत दिसत नव्हते. राजाने राष्ट्रमाता राजमाता